त्यांच्याविषयी मी समजू शकतो ते बाळासाहेब देसाई होते. मराठी माणसाविषयी प्रचंड आस्था, प्रेम आणि संघर्ष करणारे ते नेते होते. पण बाळासाहेब देसाई यांच्या स्मारकाविषयी आम्हाला आस्था आणि आदर आहे. पण शंभूराजे देसाई यांच्या वडिलांविषयी प्रेम असेल आम्हाला, पण शासकीय पैशातून तुम्ही त्यांचं एक स्मारक उभारताय पाटणला. काय म्हणून असं काय महान कार्य आपल्या पिताश्रींनी केलेलं आहे हे जरा महाराष्ट्राला कळू द्या. आपण बांधू शकता आपल्या पैशानं खाजगी, पण शासनाच्या पैशानं आपण बांधताय त्या संदर्भात एक टेंडर काढलेलं आहे सरकारनं. शिवाजीराव देसाई कोण, त्यांचं कार्य काय याच्याविषयी महाराष्ट्राला नव्हे सातारच्या जनतेला सुद्धा कळणं गरजेचं आहे. मला कोणाविषयी आक्षेप घ्यायचे नाहीत, पण हा शासनाचा पैसा आहे. आपण जे म्हणताय ना काय सरकारनं केलं, सरकारनं हे तरी केलं नाही. आमच्या सरकारनं हे तरी केलं नाही. चला धन्यवाद. एक विषय आहे की शिंदे शिवसेनेशी एक नवा मित्रपक्ष जोडला जातो आहे. आनंदराज आंबेडकरांच्या रिपब्लिकन पक्षाबरोबर आज शिंदे शिवसेनेची युती होते. आज दुपारी त्या बाबतीतली अधिकृत घोषणा. ठीक आहे, त्यांचा विषय आहे तो, त्यांचा विषय. आनंदराज आंबेडकर लोकसभेच्या आधी आमच्याकडे आले होते, आमच्याशी चर्चा झाली होती त्यांची. ठीक आहे, प्रकाश आंबेडकरांचं ऐकलं जातं एवढंच मला माहिती आहे. आनंदराज आमच्या सगळ्यांचे मित्र आहेत, त्यांचा एक स्वतंत्र पक्ष आहे आणि लोकसभेच्या आधी त्यांच्याने आमच्या बैठका नक्कीच झाल्या होत्या. लोकसभा निवडणुकीआधी त्यांच्या आणि तुमच्या बैठका झाल्या होत्या, त्या कशा संदर्भात झाल्या होत्या? ते त्यांना आमच्यावर युती करायची होती. त्यांना महाविकास आघाडीत यायचं होतं. तेव्हा ते भारतीय जनता पक्षाबरोबर संबंध ठेवायचा नाही, प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष अशी त्यांची भूमिका होती. आता ते कोणत्या मार्गाने संबंध ठेवतायत मला माहित नाही. तुमच्याकडून त्यांना लोकसभा निवडणुकी संदर्भात काही उमेदवारीची ऑफर होती का? नाही, आमच्या चर्चा झाल्या होत्या की त्यांना आम्हाला पाठिंबा द्यायचा होता महाविकास आघाडीला, आमच्याबरोबर त्यांना सक्रिय काम करायचं होतं आणि आम्ही त्यांचं स्वागतही केलं होतं ना, असं नाही. पण नंतर तो विषय थांबला. ठीक आहे, चालू द्या. आता ते शिंदे साहेबांबरोबर तुमच्या चालले आहेत ना, तुमच्या हा आमचा तो एकनाथ होता. बात ऐसी है, महाराष्ट्र के सभी महानगर पालिका में इस प्रकार के घोटाले चल रहे हैं. लोकल बॉडीज में चुनाव नहीं हुए, एडमिनिस्ट्रेटर है तो सरकार उनके माध्यम से काम कर रही है. लेकिन मुंबई देखो, ठाणे देखो, नासिक देखो, पुणे देखो, कल्याण डोंबिवली, मीरा भाईंदर, सब जगह पे घोटाले चल रहे हैं. मीरा भाईंदर में 70,000 का कचरे का डिब्बा ले रहे लोग, डस्टबिन 70,000 का, करोड़ों रुपए का घोटाला. अहिल्या